यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय इयत्ता 8वी NMMS 8वी स्कॉलरशिप गणित विषयाची लाईव्ह तासिका आपण बुद्धिमत्ता, सामान्य बौद्धिक क्षमता किंवा बुद्धिमत्ता या विषयाची आपण लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS तसेच 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी खालील दिसत असलेल्या माझा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती तुमचं नाव आणि वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता व दररोजचं लाईव्ह तासिका करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आजची जी तासिका आहे ही तासिका आपल्यासाठी इयत्ता 8वी स्कॉलरशिप पहा. ही तासिका 8वी स्कॉलरशिप NMS तसेच 5वी स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूल 5वी 6वी सैनिकी स्कूल यासाठी ही तासिका खूप महत्त्वाची आहे. कारण की अभ्यासक्रमामध्ये हा जो घटक आहे बुद्धिमत्तेचा तो इयत्ता 8वी स्कॉलरशिपला आहे, 8वी NMMSला आहे, 5वी 6वी सैनिकी स्कूलला आहे आणि 5वी स्कॉलरशिपला पण हा घटक आहे. या घटकावरती तुम्ही पहा. परत या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेला हा घटक आहे. चला, त्यातील पहिला प्रश्न पाहू आपण. पहिला प्रश्न काय म्हणजे प्रश्न काय आहे नेमका पहा. पुढे दिलेल्या संख्यामधील चुकीचे विसंगत पद ओळखा. म्हणजे चुकीचे पद ओळखायचे किंवा विसंगत म्हणजे चार पर्यायापैकी एक वेगळे पद आहे, त्याला तुम्हाला काय करायचे, ओळखायचं आहे. काय करायचे, ओळखायचं आहे त्या पदाला. तर आपल्याला या ठिकाणी 21 प्रश्न आहेत. यावरती किती आहेत, या प्रश्नावरती 21 उपप्रश्न आहेत. म्हणजे चुकीचे पद ओळखा हे 21 प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहिजे. तर प्रश्न पहिला काय आहे, 56, 39, 52 आणि 91. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे समसंख्या आहेत का. 56 सम आहे, 52 सम आहे, 39 91 हे काय आहेत, विषम आहेत. मूळ संख्या आहेत का, हे मूळ संख्या पण नाहीत. आहे काय इथं, तर का आहे विद्यार्थी मित्रांनो पहा. 39, 52 आणि 91 ला 13ने निशेष भाग जातो. का होतो, 13ने निशेष भाग जातो. हे 13च्या पाड्यातील संख्या आहेत. कोणत्या, 39, 13 39, 13 52, 13 91. 56 ला 13ने भाग जात नाही किंवा 56 ही 13च्या पाड्यातील संख्या नाही. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात. इयत्ता 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS महत्वाची तासिका ही. आलं. चला, बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले. छान. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 7, 13, 9, 11. प्रश्न काय आहे, 7, 13, 9, 11 वेगळं पद आपल्याला ओळखायचं आहे. 7, 13, 9, 11. आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 4ही विषम संख्या आहेत. मग वेगळी कोणती असेल याच्यामध्ये,
तर पहा या ठिकाणी जर अभ्यासला आपण तर हे 7, 13 आणि 11, 7, 13 आणि 11 या का आहेत? मूळ संख्या आहेत. आणि 9 ही का आहे? संयुक्त संख्या आहे. मग आपलं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3, 9 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3, 9. कारण की 7, 9 आणि 11 या 7, 13, 11 या मूळ संख्या येतात आणि 9 ही संयुक्त संख्या आहे. मग उत्तर काय असेल? 9. चला, अनुश्री, सृष्टी, नाव टाकत चला. ऑफिस, सोनू, प्राइम नंबर, कीर्ती डमरे, श्रीरंग, देवसिंगकर, मुक्ताई पाटील, वेदिका शेख, दुगाने, कुलकर्णी, श्रीरंग, मुक्ताई, नीलकंठ, गजानन कुलकर्णी, लोखंडे, बेंडे, सुतार, आहिरे, खेडकर. चला, छान. ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी. पुढचा प्रश्न काय आहे? 286, 99, 207, 132. 286, 99, 207, 132. चला, आता या ठिकाणी आपल्याला ही 286 समसंख्या आहे, ही विषम आहे, ही विषम आहे, मूळ आहेत का? नाही. 99 मूळ नाही. ह्याला 2 न भाग जातंय, ह्याला 9 न भाग जातंय, ह्याला 9 न भाग जातंय, ह्याला 3 न भाग जातंय. मूळ संख्या नाही. वर्ग संख्या आहेत का? नाही. घन संख्या आहेत का? नाही. मग आता का आहे नेमकं हे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे 286, 99 आणि ही 132 त्याला काय होते? 11 ने भाग जाते बरं का. मूळ संख्येनं भाग जाते का बघायचं याला. 11 ह्याला भागिले 11 भागिले 11. 11 1 11, 11 2 22, 6 उरले, 11 6 66. पूर्ण भाग गेला 26 आला भागाकार. 11 9 99, 11 1 11, 11 1 11, 2 उरले, 11 2 22. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय आहे? हे 286, 99 आणि 132 हे काय आहेत? 11 ने भाग जाणारे येतात. मग 207 हे उत्तर असेल आपलं. पर्याय क्रमांक 3. 207 या संख्येस 11 ने निशेष भाग जात नाही. 11, 13 पाहायचं असं मूळ संख्यानं, 7 न, म्हणून उत्तर काय असेल आपलं? 207 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? 207. आलं का लक्षात? चला, डमरे, आरुषी, वैष्णवी, वेदिका, अवधूत, दुगाने, गजानन 3 ने भाग जाणारे संख्या आहेत. वेगळी 286 नाही सुद्धा. या 11 ने भाग जाणारे आहेत. आलं? चला, प्रश्न क्रमांक 4 काय आहे? प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. 48, 84, 65, 57. 48, 84, 65, 57.
चला तर या ठिकाणी आपल्याला वेगळी संख्या कोणती आहे ते पाहायचंय. आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात? समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, त्रिकोणी संख्या, पूर्ण संख्या किंवा अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक, जोडमूळ संख्या, त्यानंतर वर्ग संख्या, त्याच्यात एखादी मिळवणे, त्याच्यातून एखादी कमी करणे. कलम 65 सोडून इतर सगळ्यांना तिन्ही निशेष भाग जातो. चला आता इथं काय केलंय ते तर असेलच समजा, पण हे 48 84 65 आणि 57 तिन्ही विभाग जातो त्याला, ते येतं. आणि इथं काय आहे, यांची जी बेरीज आहे ती 4 + 8 12, 8 + 4 12, 6 + 5 11, 5 + 7 12. आलं लक्षात? सावकाश जाऊन. म्हणजे हे 2 आणि हे 1 हे काय आहे, यांची बेरीज 12 येऊ लागले. आणि हे 65 जे आहे ह्याची बेरीज काय आहे, 12 येत नाही. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. म्हणजे बेरीज समान येऊ लागले या तिघाची. एक जी संख्या आहे त्यांची बेरीज समान येत नाही. म्हणून उत्तर आपलं काय येईल, 65, पर्याय क्रमांक 3. आलं का? हो काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही, सोपे प्रश्न आहेत. चला इयत्ता 5वी स्कॉलरशिप, सैनिकी स्कूल आणि 8वी NMM 8वी स्कॉलरशिपसाठी या चारही स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा भाग आहे. हा आहे त्याला फक्त काठिण्य पातळी कमी जास्त असते. वर्ग लहान असला काठिण्य पातळी कमी, सोपे थोडे. वर्ग मोठा असला अवघड प्रश्न. चला त्यानंतर काय आहे, 455, 949, 232, 543. 455, 949, 232 आणि 543. चला कोण सांगतं ह्याचं उत्तर? उत्तर येणं अपेक्षित आहे. एका समसंख्या आहेत का, विषम संख्या आहेत का, मूळ संख्या आहेत, वर्ग संख्या अधिक 1 आहे का, वर्ग संख्या वजा 1 आहे का, घन संख्या अधिक 1 आहे का, घन संख्या वजा 1 आहे का, हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. किंवा त्या संख्येतील अंकाची बेरीज सारखी आहे का, 11ने 13ने कुठल्या एका संख्येने भाग जातो का, ते आपल्याला पाहिलं पाहिजे. तर काय आहे पहा, इकडे लक्ष द्या. ह्याच्यामध्ये असं आहे की हे काय आहे, संख्या 455, 949 आणि 232. ह्याच्यामध्ये काय झाले विद्यार्थी मित्रांनो, हा 5 2 वेळा आलेला आहे. या ठिकाणी हा 9 2 वेळा आलेला आहे. या ठिकाणी हा 2 2 वेळा आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एकही अंक 2 वेळा आलेला नाही. 543 वगळता इतर सर्व पर्यायामधील संख्यामध्ये एक अंक 2 वेळा आलेला आहे. म्हणून उत्तर काय असेल आपलं, 543, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, 543, पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय पर्याय क्रमांक 4 543 हे उत्तर असेल.
चला ऑप्शन 1 2 4 हे विषम संख्या आहेत, पण 3 हे समसंख्या आहे. चला तसं एकदम एवढं सोपं येत नसतं, असं ते आपल्याला फसवण्यासाठी दिलेलं असतं. थोडंसं वेगळं असतं त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 6 का आहे? 18/24, 27/36, 21/28 आणि 12/20. आता या ठिकाणी आपल्याला उत्तर काय असेल? 18/24, 27/36, 21/28 आणि 12/20. चला उत्तर येणं अपेक्षित आहे. देवसिंगकर, शिंदे, कुलकर्णी पर्याय 4 म्हणतात. कीर्ती, हंसे, गजानन पर्याय 3, सृष्टी 4, दुगाने 4, अनुश्री 4, वेदिका 4, ऋषिकेश 4, पाटील 4, रागिनी 3, फुलारे 4, गांगुर्डे 4, अवधूत 4. चला पहा इकडं काय दिलेलं आहे. आता आपण भाग जाते का पाहू. 18ला आणि 4ला 24ला भाग जाते. कशाने जाते? 3 न. 3 8 24, 3 संग 18, परत 2 न भाग जाते. 2 चौक 8, 2 6 म्हणजे 6 18, 6 चौक 24, 3/4 हे 27/36, 9 27, 9 चौक 36, 3/4, 7 21, 7 चौक 28, 3/4. म्हणजे हे काय आहे? तर सममूल्य अपूर्णांक आहेत. हे तिन्ही बी काय आहेत? सममूल्य अपूर्णांक आहे. आणि हे 12/20 याला 2 न भाग घातलं 6, 4 न भाग जातो 4 त्रिकम 12 आणि 4 पंचे 20, 3/5 येते. हा सममूल्य नाही. 3 का आहेत? सममूल्य येतं. म्हणून उत्तर काय असेल आपलं? 12/20 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल आपलं. 12/20 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. सममूल्य अपूर्णांक आहेत किंवा त्याला भाग घातलं तर 3/4 येतं, त्याला भाग घातलं तर 3/5 येऊ लागले. याचा अर्थ हे तिन्ही सारखे अपूर्णांक आहेत. हा वेगळा आहे, सममूल्य अपूर्णांक आहे. आलं. चला प्रश्न क्रमांक 7 काय आहे पाहू. 21 प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला. वेळ तर आता मी चार्ट वाचन करणार नाही. आता तर 7 प्रश्न झाले तर आपल्याला वेळ 15 मिनिटं आहे फक्त. पुढचा प्रश्न काय? 5061, 7202, 4025 आणि 6023 यापैकी वेगळा प्रश्न आपल्याला काय करायचे? वेगळा कोणता आहे ते पाहिजे. 5061, त्यानंतर 7202, 4025, 6023 का आहे पहा. दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज 5 + 0 + 6 + 1, 7 + 2 + 0 + 2, 4 + 0 + 2 + 5, 6 + 0 + 2 + 3. किती येऊ लागले ह्याची बेरीज? 5 6 6 12 येते ह्याची बेरीज. ह्याची किती येऊ लागली आहे? 7 2 9 2 11. ह्याची किती येऊ लागली आहे? 7 4 11. ह्याची किती येऊ लागली आहे? 6 5 11. म्हणजे हे काय आहेत? 3 हे सारखे आहेत. त्यांची बेरीज सारखी आहे आणि ह्याची बेरीज काय वेगळी येऊ लागली. म्हणजे उत्तर काय येईल? 5061 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज समान येते आणि 5061 या संख्येतील अंकाची बेरीज भिन्न येते. म्हणून उत्तर काय? 5061 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न काय? 1719,
1719, 1113, 2931, 2327. आता या ठिकाणी पहा, आपल्याला आता काय 7 आणि 1 8 आणि 1 9 9 9 18 1 आणि 1 2 3 आणि 3 6 9 2 11 11 आणि 3 14 आणि 1 15 5 आणि 2 7 आणि 7 14. तर या ठिकाणी काय केले विद्यार्थी मित्रांनो, आपण जर हे जर पाहिलं तर हे 17 19 11 13 29 31 23 27 ह्या अशा संख्या येतात. काय येतात? संख्या आहेत. ही काय आहे? जोडमूळ आहे. 11 13 जोडमूळ संख्येची जोडी आहे. 29 31 हे जोडमूळ संख्या आहे. आणि हे जोडमूळ संख्या आहे का? हे जोडमूळ नाही. जोडमूळ आहे का? ते नाही. 27 एकतर मूळ संख्याच नाही. ती 27 एकतर मूळ संख्याच नाही. आणि दोन्हीतील फरक 23 आणि 27 मधील फरक 4चा आहे. 2चा फरक असेल तर ती जोडमूळ संख्येची जोडी होते. दोन मूळ संख्येतील जोडमूळ संख्येची व्याख्या काय? दोन मूळ संख्येतील फरक जर 2चा असेल तर ती जोडमूळ संख्येची जोडी. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 435 351 426 832. 435 351 426 832. आपल्याला यातील वेगळी संख्या शोधायची आहे. चला, काय पहा, मूळ संख्या आहे, सहमूळ संख्या आहे. कशानं भाग जाते का? 435 4 अधिक 3 अधिक 5 काय आलं? हे 7 आणि 5 12. 3 अधिक 5 अधिक 1 9. 4 अधिक 2 अधिक 6 12. 8 अधिक 3 अधिक 2 10 आणि 3 13. या 3 संख्येला 3ने निशेष भाग जातो आणि 832ला 3ने भाग जात नाही. विरी 13 म्हणून उत्तर काय असेल? 832. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. आलं की लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 21 31 51 91. 21 31 51 91. सोपा प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. चला, एकदम सोपा प्रश्न आहे. बऱ्याच जणांचे योग्य उत्तर येत आहे. छान. तर पहा काय आहे? 21 51 आणि 91 हे संयुक्त संख्या येतात. कशा येतात? संयुक्त संख्या येतात. आणि 31 ही कशी आहे? मूळ संख्या आहे. आता ह्याला 3 भाग जाते, ह्याला 17 भाग जाते, 3 भाग जाते, ह्याला 13 भाग जाते, 33 91. पण 31 ही मूळ संख्या आहे. कशानंच भाग जात नाही. म्हणजे ही मूळ संख्या आहे. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. बाकीच्या 3 संख्या संयुक्त संख्या आहेत. 31 ही कशी आहे? मूळ संख्या आहे. आलं? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे? 222 120 504 आणि 24. 222 120 504 आणि 24. एकदम सोपा आहे. एकदम सोपा प्रश्न आहे.
काय केलेलं आहे इथं पहा, 120, 504 आणि 24. आता या ठिकाणी काय केले, 3चा घन वजा 3 म्हणजे 3चा घन 27 वजा 3 बरोबर काय येईल 24. बरोबर काय येईल 24. इथं काय केले, 8चा घन किती आहे 512. 8चा वर्ग आहे 64 आणि घन आहे 512 आहे, हे वजा 8. 8चा घन 512, 512 वजा 8, 512 वजा 8 किती झाले 512 मधून 8 गेले 504, ही संख्या आली. त्याच्यानंतर इथं काय केलंय, 5चा घन वजा 5, 5चा घन किती आहे 125, त्याच्यातून 5 वजा केले म्हणजे त्याच संख्येच्या घनामधून तीच संख्या वजा केली तर हे 120, 504 आणि 24 येते. हे कुठल्याच संख्येच्या घनामधून तीच संख्या वजा केल्याच्या नंतर 222 हे येत नाही. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न काय आहे, 48, 45, 63 आणि 24. 48, 45, 63 आणि 24 यापैकी वेगळे पद कोणते आहे हे आपल्याला शोधायचं आहे. वरच्यासारखाच प्रश्न आहे पहा. काय आहे ह्याच्यामध्ये बदल काय केला त्यांनी, हे 7चा वर्ग वजा 1, 49 वजा 1 किती झाले 48. इथं काय केलाय, 8चा वर्ग वजा 1, 8चा वर्ग 64 वजा 1 63. इथं काय केलाय, 5चा वर्ग वजा 1, 5चा वर्ग 25 वजा 1 24. हे 45 कुठल्याच संख्येच्या वर्गातून 1 वजा केल्याच्या नंतर 45 येत नाही. म्हणून उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 45 हे उत्तर येईल. उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 45 हे उत्तर येईल. आलं चला. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 13. काय आहे प्रश्न क्रमांक 13, 418, 630, 735 आणि 315. 418, 630, 735 आणि 315 यातील आपल्याला काय करायचे, वेगळे पद ओळखायचं आहे. सोपा आहे एकदम. काय आहे चला पहा. हे काय केलंय, 630, या 6ची आणि 30ची फोड करा. 735, 7 आणि 35ची फोड करा. 315 याची जर फोड केलो तर काय आहे, शतक स्थानचा च्या अंकाची, हे 6×5 = 7×5 = 3×5 = 15. शतक स्थानच्या अंकाची 5 पट ही एकक व दशक स्थानच्या अंकापासून तयार होणारी संख्या आहे. तयार होणारी संख्या एकक आणि दशक पहा. हे 6×5 6ची 5 पट, 7ची 5 पट 35, 3ची 5 पट, इथे 4×4 यायला पाहिजे, 420 नाही. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. किंवा 630, 35, 315, 5 ने भाग जातो, 418ला 5 ने भाग जात
नाही. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. आलं. पुढचा प्रश्न आहे 32, 40, 18, 50. 32, 40, 18, 50. सोपा प्रश्न आहे एकदम. बत्तीस 40, 32, 40, 18, 50. आता या 32ला ह्याची निमपट करा बरं. 2 भाग घाला बरं ह्या सगळ्याला. जर 2 भाग घातलं तर इथं काय येतंय? 16 येते. हे 2 भाग घातलं तर 20 येते. 2 भाग घातलं तर 9 येते. 2 भाग घातलं तर 25. म्हणजे 16 ही काय आहे? 4चा वर्ग आहे. 9 काय आहे? 3चा वर्ग आहे. 25 काय आहे? 5चा वर्ग आहे. म्हणजे हे 32, 18 आणि 50 एखाद्या संख्येची दुप्पट आहे. एखाद्या संख्येच्या वर्गाची दुप्पट आहे. वर्गाची काय आहे? दुप्पट आहे. पण 40 कुठल्याच संख्येच्या वर्गाची दुप्पट नाही. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. 40 कुठल्याच संख्येच्या वर्गाची दुप्पट नाही. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं? कळालं? चला पुढचा प्रश्न. 83, 46, 38, 73. 83, 46, 38 आणि 73. सोपा प्रश्न आहे एकदम. 83 संख्येतील अंकाचा गुणाकार करा. 8 गुणिले 3, 4 गुणिले 6, 3 गुणिले 8, 7 गुणिले 3. या दोघाचा गुणाकार किती येतो? 8 त्रिक 24. या दोघाचा गुणाकार किती येतो? 6 चूक 24. 8 त्रिक 24 आणि हे 7 त्रिक 21. मग उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 4, 73. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4, 73 हे उत्तर असेल. संख्येतील अंकाचा गुणाकार समान आहे आणि 73 पर्याय क्रमांक 4 मधील संख्येचा अंकाचा गुणाकार हा भिन्न येतोय. म्हणून काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. 8/5, 8/6, 8/4, 8/3. सोपा आहे एकदम. पहा, सोपा आहे. चला शिंदे, व्हेरी गुड. पहा, हे 8/5 अंशाला छेदाला कुठल्या एका संख्येनं भाग जाते का? जात असेल तर घाला, संक्षिप्त रूप द्या. ह्याला भाग जाते. 2 चोक 8, 2 त्रिक 6. काय आलं? 4/3. इथं हे 8/4, 4 1 4, 4 2 8. काय आलं? 2. आणि हे 8/3. म्हणजे हे 8/5, 8/6चं बी काय उरलंय? 4/6 आणि 8/3 हे काय आहेत? अपूर्णांक संख्या येतात. हे काय आहेत? अपूर्णांक. आणि 8/4 हे काय आहे? पूर्णांक. आता हे कशामुळे पूर्णांक? कारण की ह्याचं उत्तर 2 येऊ लागले ना. पूर्णांक संख्या आहे की 2. म्हणून उत्तर काय असेल आपलं? 8/4 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. 8/4 काय येऊ लागले? 2. 2 ही पूर्णांक संख्या आहे. हे बाकीच्या कुठल्या ह्याचं पूर्णांक येऊ लागले का? नाही. म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 26, 36, 16 आणि 64. एकदम सोपा प्रश्न आहे. पाहिल्या आपल्याला त्याचं उत्तर सापडते. काय आहे हे? 26, 36, 16 आणि 64. 6चा वर्ग, 4चा वर्ग, 8चा वर्ग. हे 26 कशाचाच वर्ग नाही. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. किती सोपा प्रश्न आहे एकदम. पाहिल्या आपल्याला एका सेकंदात त्याचं उत्तर सापडतं. कशाचाच वर्ग नाही.
आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 67 92 47 38. 67 92 47 38. सोपा प्रश्न आहे. आपण सोप्याकडून अवघडाकडे जात आहोत. वर्गीकरण, संख्या वर्गीकरण. चला डमरे का आहे पहा. हे संख्येतील अंकाची बेरीज करा. 6 7 13. हे काय? 9 2 11. 4 अधिक 7 11. 3 अधिक 8 11. आणि ह्याची 13 येऊ लागले. म्हणजे वेगळं कोणतं आहे? 67 पर्याय क्रमांक 1. वेगळं कोणतं आहे? 67 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. अनुश्री, शेख, रहमान, पाटील, डमरे. चला छान. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न सोपा आहे हा पण प्रश्न. 216 8 32 64. 216 8 32 64. एकदम सोपा प्रश्न आहे. चला तर पहा का आहे. हा 8 जो आहे तो 2चा घन आहे. 32 घन आहे का? हे 216 कशाचा घन आहे का? 64 4चा घन आहे. आणि 216 हा 6चा घन आहे. 36 गुणिले 6 6 6 36 6 3 18 आणि 3 21. मग ही घन संख्या नाही. घन संख्या नाही. कोणती? 32. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. घन संख्या नाही. पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न. 432 524 138 164. सोपा प्रश्न आहे एकदम. सोपा प्रश्न आहे. चला शिंदे का आहे पहा. 4 गुणिले 3 गुणिले 2 5 गुणिले 2 गुणिले 4 1 गुणिले 3 गुणिले 8 1 गुणिले 6 हे 1 गुणिले 6 गुणिले 4 गुणाकार करायचा. 4 त्रिकम 12 12 दुनी 24. संख्येतील अंकाचा गुणाकार. 4 त्रिकम 12 12 दुनी 24. 5 दुनी 10 10 चौक 40. 8 एक त्रिक 24 आणि 24 एक 24. 6 चौक 24 आणि 24 एक 24. म्हणजे ह्याचा गुणाकार 24 येऊ लागला. ह्या संख्येचा गुणाकार आणि या 524चा गुणाकार 40 येऊ लागलाय. 4 दुनी 8 आणि 8 पंचे 40. म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? त्यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. 738 347 569 127. सोपा प्रश्न आहे एकदम. म्हणजे एकदम सोपा प्रश्न आहे. पहा हीच तेवढी समसंख्या आहे आणि या का आहेत? विषम संख्या येतात. एकदम सोपा प्रश्न आहे. आलं? चला लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी आपल्याला थांबायचे. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. परत उद्याच्या तासिकेमध्ये भेटू आपण. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. चला लाईव्ह तासिकेला विद्यार्थी भरपूर आहेत पण लाईक खूप कमी आहेत. लाईक करत चला.